तरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या ठिकाणी 201 प्रभागामध्ये तुम्ही प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात। कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे? कारण की शिवडी विधानसभा म्हटलं की ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं। त्या विधानसभेमध्ये तुम्ही आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताय गेले काही वर्ष। आता या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचाराला आल्यात, कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? हा प्रतिसाद आपल्याला दिसतोय। इथल्या जनतेने प्रचंड प्रेम शिवसेनेवरती केलेलं आहे। काल जी विधानसभा निवडणूक झाली या 2024ची, या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे जे 8 बूथ येतात, या 8 बूथवरती साधारणपणे 4600 मतदान झालं होतं। त्याच्यातलं 4300 निव्वळ शिवसेनेचा उमेदवार म्हणून मजय चौधरी म्हणून मला झालं होतं आणि 300 मतं इतर पक्षांना झाली होती। याच्यावरून आपल्याला अंदाज येत असेल की इथल्या लोकांचं प्रेम कोणावरती आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये इथे नागरी सुविधा देण्याकरता प्रचंड प्रयत्न मी केले। इथली स्वच्छता असेल, इथलं आरोग्य असतील, इथे वेगवेगळे शिबिरं असतील। मी आमदार झाल्यानंतर या विभागामध्ये पहिल्यांदा रक्तदान शिबिर झालं आणि ज्याच्यामध्ये इथले माझ्या मुस्लिम बांधवांनी 75 मुस्लिम बांधवांनी त्याच्यात रक्तदान केलं होतं। इथे त्यांना कर्करोगाचं शिबिर असेल, डोळ्यांचं शिबिर असेल, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि त्याचबरोबर इथली स्वच्छता, इथलं आरोग्य, इथलं पाणीपुरवठा याकरता गेली 10 वर्ष मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे। इथला जो काय रस्ता आपल्याला दिसतो, हा रस्ता देखील आमच्याच प्रयत्नांनी बनवला गेला। त्यामुळे इथली जनता प्रचंड खुश आहे की लोकप्रतिनिधी जर चांगला असेल तर चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतात, हा ठाम विश्वास लोकांना आहे। 2014ला मला इथे 1200 मतं पडली होती, 2019मध्ये 1800 मतं पडली आणि 2024मध्ये 4300 मतं पडली। याच्यावरनं आपण अंदाज करा काय। काल एकनाथ शिंदेंनी तुमच्याच विधानसभेमध्ये, जो बालेकिल्ला म्हटलं जातं ठाकरेंचा, त्याच विधानसभेमध्ये दौरा केला, प्रचार सभा करत असताना रोड शो केलेले आहेत। कुठेतरी फटका बसेल मग तुमच्या मतदारांना? असं रोड शोनी काय लोक मतं देतात का? रोड शोमुळे मतं मिळत नाही। रोड शोमुळे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि खरा पैलवान ताकद दाखवायला जात नाही, तो त्या मैदानामध्ये ताकद दाखवून देतो, रस्त्यावर खरा पैलवान उतरत नाही। त्यामुळे त्यांनी काय करावं तो प्रचाराचा भाग आहे। पण हे तुम्हाला कबूल करावं लागलं की शिवडी विधानसभेमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी आताच्या उपमुख्यमंत्र्यांना स्वतःला उतरावं लागलं, म्हणजे त्यांची ताकद, पक्षाची ताकद इथे कमी पडते म्हणून सेनापतीला स्वतःला उतरायला लागलं। त्याच्यावरनं समजून जा तुम्ही इथलं रणांगण काय म्हणते, इथे रणधुमाळी काय म्हणते। ज्यांना तुम्ही सेनापती एकनाथ शिंदे यांना उल्लेखताय, त्यांनीच माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांची भेट घेतली, त्याच्यामुळे शिवडी विधानसभेमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे। बघा, चर्चा काय सुरू आहे, चर्चेला काय पैसे द्यायला लागत नाही, चर्चा करायला कोणाचं तोंड पकडता येत नाही। आहे ना, दूध का दूध, पाणी का पाणी। काल काय माझ्या माहितीप्रमाणे त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते भेटायला गेले होते। एक वेळेचे ते सहकारी आहेत, एक वेळेला ते एकत्र त्यांनी काम केलेलं आहे। बेळगावच्या आंदोलनामध्ये मी देखील सोबत होतो। त्यामुळे कोणी कोणाला भेटावं किंवा भेटू नये। दगडू सकपाळ हे आम्ही त्यांना आदराने दादा बोलतो। ते ह्या विधानसभेमध्ये त्यांनी विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे, शाखा प्रमुख म्हणून काम केलं आहे। 10 वर्ष आमदार म्हणून अत्यंत यशस्वी अशी कारकीर्द त्यांची होती। अत्यंत आक्रमक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं। ठीक आहे, सगळेच वयामानानुसार सगळेच आरोग्याच्या दृष्टीने तक्रारी सुरू होतात आणि माझ्या माहितीप्रमाणे असं सांगितलं जात आहे की त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला ते गेले होते। दुसरा आणखी एक प्रश्न, काल मनसेचा देखील मेळावा झाला, तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात परंतु मनसेच्या मेळाव्याला अनुपस्थित होता, त्याच्यामुळे थोडीफार मनसैनिकांमध्ये देखील नाराजी आहे। नक्की कारण काय होतं काल की तुम्ही? एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तिन्ही पक्षाचा जो सुरुवातीचा मेळावा झाला त्यावेळी माझी स्वतःची तब्येत बरी नव्हती। ते सगळ्या आमच्या पक्षातल्या आणि त्या लोकांना देखील माहीत आहे आणि त्यामुळे मी त्या मेळाव्याला येणार ना म्हणून त्या घोषितच झालं होतं। परंतु कालचा जो मेळावा होता तो एका शाखेचा होता आणि तो अचानकपणे लावला होता। माझी जर आपण डायरी बघितली तर काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून माझा व्यस्त कार्यक्रम होता। मी संध्याकाळी 4 वाजता आमचे जे सुनील शिंदेंचे बंधू आहेत त्यांच्या प्रचारार्थ मी 4 वाजता एल्पिस्टन परिसरामध्ये होतो, जिथे माझ्याकडे ते बूथ येतात। 5 वाजता माझी एक दुसरी मीटिंग होती। 6-6:30 वाजता मी त्रिवेणी सदनच्या माझ्या 4 बैठका लागल्या होत्या। त्या बैठका संपल्या 8:30 वाजता
त्याच्यानंतर 9 वाजता बरोबर परळ शाखेमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती, ती संपली 10 वाजता. आणि त्यामुळे मी काय घरी बसून नव्हतो. आणि ह्याबाबत माझं कालच रात्री माझं आदरणीय नांदगावकर साहेब असतील, आमचे खासदार असतील, यांचं फोनवरनं बोलणं झालं. म्हणजे मीच त्यांना फोन केला होता आणि तो अचानक लावलेला मेळावा होता, त्यामुळे मला जाता आलं नाही. परंतु त्या उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये मी फिरलेलो आहे. मनसेच्या त्यांच्या कार्यालयामध्ये यंत्रणा राबवायची, कशी यंत्रणा का असायला पाहिजे याचं मार्गदर्शन देखील मी करून आलेलो आहे. आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या त्या निवडणुकीच्या कार्यालयाला उद्घाटनाला देखील मी तिथे उपस्थित होतो आणि मी तिथे भाषण देखील केलं. त्यामुळे कोण नाराज बिराज ह्या सगळ्या बोलण्याच्या बाबी आहेत, तसं काही नाही आहे. तिसरी टर्म आहे तुमचे आमदार म्हणून आणि तिसऱ्या टर्ममध्ये ठाकरे बंधू एकत्रित लढत असताना महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. शिवडीचा बालेकिल्ला तुम्ही शाबूत ठेवणार का? शिवडी विधानसभेमध्ये 5 प्रभाग आहेत. शिवडी विधानसभा तुम्ही ठाकरेंचा जो बालेकिल्ला बाळासाहेबांपासून म्हटलं जातं तो तुम्ही शाबूत ठेवणार का? नाही, शाबूत काय, शिवडी विधानसभा, पूर्वीची परळ विधानसभा ही बाळासाहेब म्हणायचे की हे शिवसेनेचं शस्त्रागार आहे, शिवसेनेचं हृदय आहे. आणि म्हणून आम्ही त्या हृदयाला कुठेही कोणालाही साधा ओरखडा मारून द्यायला संधी देणार नाही. इथले 5चे 5 उमेदवार शिवडी विधानसभेतले आणि त्याचबरोबर शिवडी विधानसभेमध्ये ज्यांचे काय बूथ येतात, 200 प्रभाग क्रमांक 201 असेल, प्रभाग क्रमांक 194 असेल, प्रभाग क्रमांक 195 असेल आणि प्रभाग क्रमांक 199 असेल, हे सगळे प्रभाग आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चौधरी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की शिवडी विधानसभेमध्ये जेवढे प्रभाग येतात ते आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार अजय चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.